नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी सर्व मी कामं आवरली. ईशानचा प्रोजेक्ट करायचा होता म्हणून प्रोजेक्ट हाती घेतला, कारण की परवा त्याचं स्कूल होतं. त्यानंतर दुपारी रिव आणि त्याचे पप्पा फ्लावर्स घेऊन आले होते आणि उद्या दसरा असल्यामुळं आजच त्याची सगळी तयारी करणं गरजेची होती, कारण की हे ऑफिसला जाणार होते. ऑफिसवरून आल्यानंतर गाड्यांची पूजा करणार होतो. त्यामुळं मग सकाळी पण मला भरपूर कामं असतील, तर आजच मी हार बनवून घेतले. हे पण गाडी आजच वॉश करताय, कारण की उद्या वेळ भेटणार नाही म्हणून. रात्रीचे 8 वाजले आणि मी दांडिया खेळण्यासाठी खाली जाण्यासाठी रेडी झाली आहे. खाली आलो तर प्रोग्राम स्टार्टच असतात. 7 वाजल्यापासून प्रोग्राम स्टार्ट असतात. ते आमच्या सोसायटीमध्ये शेवटचे 5 दिवस कल्चरल इव्हेंट असतात. तर खूप छान वाटतं. सोसायटीतले सर्वच मुले पार्टिसिपेट करत असतात. कर्नाटकमध्ये नवरात्रीची मुलांना सुट्टी असते. 10 सर्वजण एन्जॉय करत होते. आम्ही पण देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर कल्चरल इव्हेंटसाठी थांबलो. आणि हा जो परफॉर्मन्स होता तो खूप खास होता, कारण की ह्या ज्या लेडीज आहेत त्यांनी नवदुर्गाचा अवतार धारण केलं होता. आणि तो नवदुर्गा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, देवी शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी महागौरी, देवी सिद्धिदात्री या नवदुर्गांचा यांनी अवतार धारण केला होता. आणि इतकं सुंदर परफॉर्मन्स होतं की सर्वांचे लक्ष या परफॉर्मन्सने वेधले. खूप छान ह्या डान्स करत होत्या आणि मेन म्हणजे सर्वांचे कॅमेरे ऑन होते. सर्वांचं लक्ष फक्त ह्या परफॉर्मन्सकडे होतं. तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकाचे लक्ष फक्त समोरच आहे. इतका छान हा परफॉर्मन्स झाला. प्रत्येकाचं लक्ष वेधणारा हा एकच परफॉर्मन्स होता. आम्हाला पण गरबा खेळण्यासाठी जायचं होतं, पण हा परफॉर्मन्स आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही पण जरा वेट केला. आणि तर हा आजचा दिवस कसा होता, तुम्हाला पण कसा वाटला नक्की सांगा. चला बाय, गुड नाईट.